स्वामी शरणम, श्री गुरु शरणम, श्री गणेशाय नमः। श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपती पूजा सामग्री खाली दिल्याप्रमाणे पूजन तयारी। गणपती पूर्व अथवा पश्चिम दिशेस मुख करून ठेवायचा आहे। टेबल किंवा चौरंगावर त्याला स्थापन करायचं आहे। स्थापन करण्यापूर्वी आपल्या प्रथेप्रमाणे त्याखाली रांगोळी अथवा कुंकवातील अक्षतांनी स्वस्तिक करावा। आपल्याला बसण्यास अथवा उभे राहण्यास पाठ। पुढे ज्या स्थानी गणपती स्थापन करणार आहोत त्यासमोर 5 विड्यांची पाने देठ अर्थातच देवाकडे करून ठेवावा। त्यावर सुट्टे नाणे व सुपारी ठेवणे। बाजूला 1 विडा, त्यावर नारळ ठेवावे। 5 विड्यांच्या बाजूला 1 तबक किंवा भांड्यात 5 फळे ठेवावीत। गणपतीच्या दोन्ही बाजूस उजवीकडे व डावीकडे 2 समया व तुपाचे दिवे किंवा गणपतीच्या डावीकडे समई व उजवीकडे तुपाचा दिवा। त्यापुढे उदबत्ती, पुढे पंचामृत, गुळ खोबरे, मोदक, पंचखाद्य इत्यादी नैवेद्य ठेवावा। आपल्या डाव्या बाजूस गंध, अक्षता, हळद कुंकू, बुक्का, शेंदूर, कापसाची वस्त्रे, जानवे, अत्तर, फुले, तुळस, बेल, दुर्वा इत्यादी ठेवणे। आपल्या समोर ताम्हण, पळीभांडे, गणपतीच्या उजव्या बाजूस घंटी ठेवणे, डावीकडे शंख। आपण धोतर, सोवळे नेसावे, उपरणे नेसावे। सोवळे उपरणे आपण धारण केले असल्यास डोक्यावर टोपी घालू नये। घरातील देवतांची पूजा करून मग प्राणप्रतिष्ठा करावी। प्राणप्रतिष्ठा प्रारंभ। स्वतःला आज्ञाचक्रावर म्हणजेच 2 भोवयांच्या मध्ये कुंकू लावणे। जर आपण जोडप्याने करत असाल तर नवऱ्याने बायकोला कुंकू लावणे, स्वतःला कुंकू लावणे। ओम यशस्करं बलवंतं प्रभुत्वं त्वमेव राजाधिपतिर्भुव संकीर्ण नागाश्वपतिर्णाम सुमंगलं सततं दीर्घमायुः। बाजूला ठेवलेल्या नारळ विड्यावर अक्षता सोडून पाणी सोडावे। तो नारळ विडा देवघरासमोर ठेवून नमस्कार व प्रार्थना करावी। घरातील मोठ्यांना नमस्कार करावा। आचमन करायचे आहे। विराचमेयो 3 वेळा आचमन करून चौथ्यांदा पाणी ताम्हणात सोडायचे आहे। असे आपण 2दा करायचे आहे। नंतर हात जोडून बसायचे आहे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः। आता ताम्हणात पाणी सोडायचं आहे। ओम गोविंदाय नमः, परत एकदा करायचं आहे। पुनराचमेय ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। हात पुसून नमस्कार करून बसायचे। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः,
ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। यो देवः सवितास्माकं धियो धर्मादिगोचरः प्रेरयत्तस्य यद्गर्भस्थं वरेण्यमुपास्महे। आता आपण प्राणायाम करायचा आहे, अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे। ज्यांना सोहम साधना माहीत आहे त्यांनी सोहम क्रिया करायची आहे। उजव्या हातात अक्षता घेऊन देवतांना स्मरण करावे। श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ऋषिभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, मातृपितृभ्यां नमः। एतत् कर्म प्रधान महागणपति देवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। अविघ्नमस्तु, प्रारंभ काले निर्विघ्नमस्तु। श्री परमेश्वर प्रीत्यर्थम पार्थिव गणपती पूजनमहं करिष्ये। सर्वांनी म्हणायचे, श्री परमेश्वर प्रीत्यर्थ पार्थिव गणपती पूजनमहं करिष्ये। एरवी आपण ज्या गणपतीचे पूजन करतो तो शिवपुत्र गणपती असतो। आज भाद्रपद शुक्ल चतुर्थीला ज्या पार्थिव गणेशाची मूर्ती आपल्या समक्ष आहे, ज्याची आपण प्राणप्रतिष्ठा करत आहोत, ते स्वरूप म्हणजे परमात्म्याचं स्वरूप असतं। म्हणूनच एरवी गणपतीला आपण पांढरी फुले, झेंडू, तुळस हे अर्पित करत नाहीत, पण आजच्या दिवशी आपण ते अर्पित करू शकतो। महागणपतीचं ध्यान करायचं आहे। ओम गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्तिभिः सिद्धसादनं। महागणपतये नमः। देशकालाचे उच्चारण करायचे। कमेंटमध्ये आपण हे डिटेल्स पाठवणारच आहोत, पण तरीही मी तुमच्या माहितीसाठी काही सांगत आहे। जे संवत्सर चालू आहे त्याचे आपण इथे उच्चारण करतो। अयन म्हणजे दक्षिणायन आहे की उत्तरायण आहे याचे उच्चारण करतो। ऋतू, मास, पक्ष, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण याचं आपण उच्चारण करतो। चंद्र, सूर्य व देवगुरु बृहस्पती हे कोणत्या राशीत स्थित आहेत याचं उच्चारण आपण करतो। उजव्या हातात अक्षता, त्यामध्ये थोडेसे कुंकू मिक्स करायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे। सर्वांनी माझ्या पाठोपाठ उच्चारण करायचे आहे। मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री महागणपती स्वरूप परमेश्वर प्रीत्यर्थम आपल्या गोत्राचा उच्चारण करायचा आहे। जर आपल्याला आपले गोत्र माहित नसेल तर कश्यप असं म्हणायचं आहे। गोत्रोत्पन्न आपल्या पूर्ण नावाचे उच्चारण करायचे आहे। जर आपल्याला आपला वर्ण माहित असेल तर शक्य असेल तर त्याचे उच्चारण करावे। पूर्ण नावानंतर शर्माहम, वर्माहम, गुप्ताहम किंवा दासोहम याचं उच्चारण करायचं आहे। अहम श्री परमेश्वर प्रीत्यर्थ पार्थिव गणपती पूजनमहं करिष्ये।
डाव्या हाताने पळीने उजव्या हातावर पाणी सोडायचं आहे. उजव्या हातातल्या अक्षता व पाणी ताम्हणात सोडायचे आहेत. आता आपण कलश, शंख, घंटा आणि दीपपूजन करायचं आहे. कलशाला स्पर्श करायचा आहे. ओम कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाचितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदयो यजुर्वेदः सामवेदो हयथवर्णः अंगश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शांती पुष्टिकरी तथा आयन्तु देवपूजार्थ दुरितक्षयकारकः. उजवा हात कलशावर ठेवायचा आहे. ओम गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी कृष्णा जलेस्मिन सन्निधिं कुरु. श्रीफळ आता कलशावर ठेवायचंय. फूल घ्यायचंय. फुलावरती थोडे गंध, थोडे पंचामृत, सुपारी आधीच आपण ठेवलेली असेल तरी हरकत नाही, दुर्वा हे कलशामध्ये सोडायचे. श्रीफळ स्थापन करायचे. ओम भूर्भुवस्वः कलशस्य श्रीवरुणाय नमः आवाहयामि सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. श्रीफळ व कलशाला अष्टगंध लावायचे, त्यावर कुंकू लावायचे. ओम भूर्भुवस्वः कलशस्य श्रीवरुणाय नमः आवाहयामि सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. फूल घ्यायचं आहे, त्याला थोडे गंध, थोडे अक्षता त्याला लावायचे आहेत. कलशाला ते वाहायचं आहे. धेनुमुद्राः प्रदर्शयः. धेनुमुद्रा किंवा सुरभी मुद्रा आपल्याला शक्य असल्यास करायची आहे 2 सेकंदासाठी. शंख पूजन करायचं आहे. शक्य असल्यास शंख ताम्हणात घ्यायचे आहे. त्याला पाण्याने, मग पंचामृताने, मग परत पाण्याने एक एक पळी अभिषेक करायचा आहे. पुसून मग तो गणपतीच्या डाव्या हाताला स्थापन करायचा आहे. ओम शं यादव चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापती विद्यादग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्ये यानि तीर्थानि दत्तात्रेयस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्माद् शंख प्रपूजयेत. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतः करे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्य नमोस्तुते. ओम पाञ्चजन्याय विद्महे पवमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात. फुलाला गंध किंवा अक्षता तुम्ही लावू शकता आणि मग अर्पित करायचं आहे. ओम भूर्भुवस्वः शंखस्थ देवतायै नमः आवाहयामि सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. शक्य असल्यास शंख मुद्रा करायची आहे 2 सेकंदांसाठी. घंटी किंवा घंटेचं पूजन करायचं आहे. शक्य असल्यास ताम्हणात घेऊन पाण्याने, परत पंचामृताने, त्यावर परत पाण्याने असा अभिषेक एक एक पळी करायचा आहे आणि मग ते पुसून गणपतीच्या उजव्या बाजूस स्थापन करायचं आहे. ओम आगमार्थ तु देवानां गमनार्थ तु रक्षसां पूर्वे घंटाखं तत्र देवताह्वानलक्षणम्. ओम भूर्भुवस्वः घंटास्थाय श्रीगरुडाय नमः श्रीमारुती नमः आवाहयामि सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. घंटीला फुलाला गंध व अक्षता लावून घंटीला अर्पण करायचं आहे. दीप पूजन करायचं आहे. गणपतीच्या डावीकडे मागे स्थापन केलेले नंदादीप किंवा समई याला हळद कुंकू व्हायचे आहे. नमस्कार करायचा आहे. फुलाला गंध
मग अक्षता लावून दिव्याला अर्पित करायचं आहे. ओम भो दीप ब्रह्मस्वरूपस्त्वं ज्योतिषां प्रभृव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थाश्च प्रयश्च मे. ओम दीपं ज्योति परब्रह्म दीपेन सर्वतमपः दीपेन साध्यते दीपं प्रातः दीपं नमोस्तुते. प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्या सर्वांमध्ये जी परमेश्वरी चैतन्य प्राणशक्ती प्रवाहित होत आहे, ज्यामुळे आपल्यामध्ये प्राणवायू शरीरामध्ये स्थिर आहे आणि सर्वत्र फिरत आहे, संचारित होत आहे, ज्यामुळे आज आपण जिवंत आहोत, त्या प्राणवायूला, ब्रह्मांडीय ऊर्जेला आपण आपल्या सहस्त्रार चक्र म्हणजेच आपल्या टाळू भागामध्ये आमंत्रित करायचं आहे. त्याच ब्रह्मांडीय ऊर्जेला, परमेश्वरी चैतन्य प्राणशक्तीला आपल्या सहस्त्रार चक्रामधून आमंत्रित करून हातांमधून ती प्रक्षेपित व्हावी अशी आपण तिला प्रार्थना करायची आहे. आपल्या वास्तूतील छतामधून ती प्रवाहित व्हावी आणि पार्थिव गणेश मूर्तीमध्ये तिने प्रवेश करावा अशी आपण मनोमन प्रार्थना करावी. खालील मंत्र म्हणत असताना आपण डोळे मिटून उभे राहायचे आहे. डावा हात आपल्या अनाहत चक्राला म्हणजेच आपल्या छातीला लावायचा आहे. उजवा हात गणपतीच्या छातीला लावायचा आहे किंवा उजव्या हाताचे मधले बोट आणि अनामिका म्हणजेच मध्यमा व अनामिका गणपतीच्या छातीला लावायचे आहे. ओम अस्यै प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणाः क्षरन्तु च अस्यै देवत्वम् आचार्ये मामहेति च कश्चन रक्तांभिधिस्थ पोत्तोल सद्रुण सरोजाधिरूढाकराब्जैः पाशम कोदंड भिक्षुद्वमथ गुणमप्यम पूषम पंचबाणान् विभ्राण अश्रुकपालं त्रिनयनं लसिता पीनवक्ष उरुहाढ्याः देवी बालार्कवर्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परानः. आता सर्वांनी नमस्कार करायचा आहे. अनाहत चक्रामधून प्रकाश बाहेर पडावा व तो प्रकाश गणेश मूर्तीमध्ये स्थिर व्हावा अशी प्रार्थना करावी. एकदंतं शूर्पकर्णकं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत सिद्धिविनायकं ध्यायेत देवम महाकायं तप्तकाञ्चन सन्निभं चतुर्भुजं महाकायं सर्वाभरणभूषितं दन्ताक्षमाला परशुपूर्णं मोदकहस्तकं मोदकासक्त शुंडाग्रम एकदंतं विनायकं. आवाहन मंत्र. ज्या ब्रह्मांडीय ऊर्जेला, परमेश्वरी चैतन्य प्राणशक्तीला आपण आवाहन करून मूर्तीमध्ये प्रस्थापित केला आहे, तिलाच आता आपण महागणपती या नावाने संबोधन करायचं आहे. काही ठिकाणी गणपतीला श्री सिद्धिविनायकाय नमः म्हटलं जातं, काही ठिकाणी श्रीमन महागणाधिपतये नमः असे म्हटले जाते. आपण आपापल्या पद्धतीने म्हणू शकता. आवाहन करायचं आहे. आवाहयामि विघ्नेश सुरराज आचिर्तेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थ गणनायक श्रीमन महागणाधिपतये नमः. आवाहयामि. गणपतीला, गणेश मूर्तीला अक्षता अर्पित करायच्या आहेत किंवा पुष्प अर्पित करायचे आहे. आसन मंत्र. विचित्र रत्न रचितं दिव्यास्तर्ण संयुतं स्वर्ण सिंहासनं चारु गृहाण सुरपूजित श्रीमन महागणाधिपतये नमः.
आसनार्थे अक्षतां समर्पयामी. अक्षता अर्पित करायच्या आहेत. पाद्यपूजा आपण करणार आहोत. सर्व तीर्थम समानीतम पाद्यम गंधादी संयुतम विघ्नराज गृहाणेदम भगवन भक्तवत्सल. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पादयोः पाद्यम समर्पयामी. फुलावर थोडेसे पाणी घ्यायचे आहे आणि ते फूल महागणपतीच्या दोन्ही पायांना थोडेसे लावायचे आहे आणि ते तुमच्या उत्तरेकडे किंवा तुमच्या डाव्या हाताला ते ठेवायचे आहे, टाकून द्यायचे आहे. अर्घ्य मंत्र. अर्घ्यम च फलसंयुक्तम गंधपुष्प आक्षतैर्युतम गणाध्यक्ष नमस्तेस्तु गृहाण करुणानिधे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अर्घ्यम समर्पयामी. फुलाने पाणी अर्पण करावे. आचमन मंत्र. विनायकं नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दित गंगाऋतेन तोयेन शीघ्रम् आचमनं कुरु. श्रीमन्महागणाधिपतये नमः. आचमनीयं समर्पयामी. फुलाने गणपतीच्या उजव्या हाताला पाणी लावावे. स्नान मंत्र. गंगादी सर्वतीर्थेभ्य आनीतं तोयमुत्तमं भक्त्या समर्पितं तुभ्यं स्नानाय अभीष्टदायक. श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्नानं समर्पयामी. फुलाने पाणी गणपतीवर आपल्या आसपास सर्वत्र शिंपडावे. पंचामृत स्नान. ताम्हणामध्ये सुपारी घ्यावी. प्रथम त्याला पाण्याने अभिषेक करावा, मग पंचामृताने अभिषेक करावा. वयोदधी घृतम चैव मधु शर्करया युक्तं पंचामृतेन स्नपनं प्रियतां परमेश्वर. आता आपण पंचामृताचा अभिषेक करणार आहोत. पंचामृताचा अभिषेक करत असताना गणपतीचे स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्षाचे उच्चारण करायचे आहे. आपण व आपल्या सर्व कुटुंबाने एकत्रित गणपती अथर्वशीर्ष उच्चारण करणे अतिउत्तम. पंचामृताने अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्षाचे उच्चारण करत असाल तर काही वेळ व्हिडिओ पॉज करून गणपती अथर्वशीर्षाचे उच्चारण करत पंचामृत स्नान, पंचामृत अभिषेक करायचा आहे. तो झाल्यानंतर व्हिडिओ ऑन करू शकता. अथर्वशीर्षाचा पाठ यासाठी घेत नाही कारण व्हिडिओ मोठा होऊ शकतो, त्याबद्दल क्षमस्व. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. जसे पंचामृत स्नान आपण सुपारीचे केले आहे तसेच काही प्रमाणात मूर्तीचे देखील व्हावे. याकरिता फुलावर एक थेंब पंचामृत घ्यावे. ते मूर्तीच्या सहस्त्रार चक्रावर म्हणजेच टाळोभागावर ठेवावे, अर्पण करावे. नंतर पळीमध्ये थोडे अत्तर घेऊन त्यात पाणी घ्या. पळी तुपाच्या दिव्यावर ठेवा. नंतर सुपारीवर व मूर्तीवर अभिषेक करा. वस्त्र मंत्र. गणपतीला आपण वस्त्र अर्पित करणार आहोत. रक्तवस्त्र युगम देव दिव्यम कांचन संभवम सर्वप्रदम गृहाणेदम लंबोदर हरात्मज. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वस्त्रं समर्पयामी. वस्त्र गेज वस्त्र अर्पण करायचं आहे. गेज वस्त्र गणपतीला धारण करायचं आहे. यज्ञोपवीत म्हणजेच जानवे गणपतीला अर्पण करायचे आहे. राजतम ब्रह्मसूत्रम च कांचनम चोत्तरीयकम गृहाण चारु सर्वज्ञ भक्तानां वरदो भव. श्रीमन्महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. गणपतीच्या डाव्या खांद्यावरून यज्ञोपवीत त्याला घालायचे आहे.
चंदन किंवा गंध आपण लावणार आहोत. कस्तुरी रोचना चंद कुंकुमैश्च समन्वितं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. चंदनं समर्पयामी. आज्ञाचक्रावर गंध लावून त्यावर कुंकू लावायचे आहे. अक्षता अर्पित करायच्या आहेत. ताक्षतांश्च देवेश गृहाण द्विरदानन ललाटपटले चंदस्त स्थिरोपरि विधार्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. अक्षतां समर्पयामी. मंत्रपुष्प अर्पित करायचे आहेत. माल्यादिनी सुगंधिनी माल्यात्यादिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. पुष्पाणि समर्पयामी. जेवढी फुले आणली असतील तर ती फुले आपण अर्पित करू शकता किंवा फुलांचा हार बनवला असेल तर तो अर्पित करू शकता. आता धूप आणि तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दोन्हीही एकत्रित तुम्ही दाखवू शकता. ओवाळायचा आहे. दशांगम गुगुलम धूपम सुगंधम च मनोहरम गृहाण सर्वदेवेश उमापुत्रम नमोस्तुते. श्रीमन्महागणाधिपतये नमः. धूपम समर्पयामी. सर्वज्ञै सर्वलोकेश त्रैलोक्य तिमिरापः गृहाण मंगलम दीपम रुद्रप्रिय नमोस्तुते. श्रीमन्महागणाधिपतये नमः. दीपम समर्पयामी. गुळ किंवा पंचखाद्य इत्यादी आपण काय आणलं असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यम गृह्यताम देव भक्तिम मेह्य चलाम कुरु इप्सितं मे वरम देहि परत्र च पराम गतिम. श्रीमन्महागणाधिपतये नमः. नैवेद्यम समर्पयामी. गणपतीला विडा आणला असेल तर विडा अर्पण करायचा आहे. उगी फलम महद्दिव्यम नागवल्ली दलैर्युतं कर्पूरैला समायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. उगी फलं तांबूलं समर्पयामी. 21 दुर्वांची जोडी आपण आता अर्पित करायची आहे. गणाधिप नमस्तेस्तु उमापुत्रा घनाशन एकदन्ते भवक्त्रेति तथा मूषकवाहन विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमार गुरुवे नित्यम पूजनीयाः प्रयत्नतः. 21 दुर्वांची जोडी एकत्रही वाहू शकता किंवा ओम गंगणपतये नमः म्हणत एक एक दुर्वा तुम्ही 21 वेळा वाहू शकता. आता आरती करायची आहे गणपतीची. गणपतीची आरती होईपर्यंत व्हिडिओ पॉज करू शकता. गणपती किंवा इतर देवतांची देखील आपण आरती करू शकता. आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजलीच्या वेळेस व्हिडिओ परत प्ले करा. मंत्र पुष्प. विनायकेश पुत्रत्वं गणराज सुरोक्तम देहि मे सकलान कामान वंदे सिद्धि विनायक. श्रीमन्महागणाधिपतये नमः. मंत्रपुष्पं समर्पयामी. नमस्कार मंत्र. हात जोडून नमस्कार करायचा आहे. नमः सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोऽयं प्रणमस्ते प्रयत्नेन मया कृतः. पुरुषांनी साष्टांग दंडवत प्रणाम करायचा आहे. स्त्रियांनी साष्टांग दंडवत प्रणाम करू नये. स्त्रियांनी केवळ गुडघे टेकवून नमस्कार करायचा आहे.
प्रदक्षिणा स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि तानि विनश्यति प्रदक्षिणं पदे पदे. प्रार्थना मंत्र. प्रार्थना करायची आहे गणपतीला. आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर त्याची क्षमा मागायची आहे. यन्मया चरितं देव व्रतमेतत् सुदुर्लभं गणेशत्वं प्रसन्नः सन सफलं कुरु सर्वदा. विनायक गणेशान् सर्वदेव नमस्कृत. पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नान् निवारय. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेली आहे. श्रीमन महागणपती मूर्तीमध्ये विराजमान झालेले आहेत. आता ठराविक दिवसांमध्ये आपण त्यांची सेवा करायची आहे. धर्मस्य विजयस्तु अधर्मस्य विनाशस्तु स्वामी रक्षितो सर्वः. जय नघा दत्तात्रय. उत्तर पूजा म्हणजेच विसर्जनाच्या दिवशी आपण आपापल्या पद्धतीने पूजन करू शकता. साधारणपणे त्या दिवशी आपण आरती करतो. आरती करून झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली अर्पित करतो. अथर्वशीर्षाचा पाठ करतो. गणपतीला आपल्या घरामध्ये सर्वत्र सर्व ठिकाणी गणपतीची दृष्टी पडावी या हेतूने गणेश मूर्ती आपण वास्तूमध्ये सर्वत्र फिरवतो. गणपतीचा जय जयकार करत आपण वास्तूमध्ये गणपतीची मूर्ती फिरवतो. त्यानंतर वास्तूमध्ये आपण गणपती एकदा मागे वळून बघावा या हिशोबाने फिरवतो. वास्तू बाहेर गेल्यानंतर गणपती 3 वेळा मागे वळून बघतो. त्यामुळे ज्यांनी कोणी गणेश मूर्ती उचलली असेल त्यांनी गणेश मूर्ती उजवीकडून 3 वेळा वास्तूच्या दिशेने बघेल या हिशोबाने फिरवायची आहे.